गटनेते अजित पवार यांचं शिरूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय। खासदार अमोल कोल्हे यांच्या होम पिचवर खरं तर आज अजित पवार यांची तोफ धडाडणार आहे। अजित पवारांची त्या ठिकाणी सभा होणार आहे। शिरूर तालुक्यातल्या मांडवगण फराटा या ठिकाणी अजित पवारांची सभा होणार आहे आणि या सभेसाठीचीच ही तयारी करण्यात आलेली होती। तर ज्यावेळी अजित पवार शिरूरमध्ये दाखल झाले त्यावेळी त्यांचं जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलेलं आहे आणि सध्याची दृश्य आपण पाहतोय। शिरूरमधली ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे तिथली ही दृश्य आहेत। आता थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे, त्यामुळे आज अजित पवार अमोल कोल्हेंवर नेमकं काय बोलतात, काय टीका करतात, शरद पवार गटावर काय टीका करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकूणच शिरूरमध्ये उमेदवार नेमका कोण असेल याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती, मात्र अजूनपर्यंत तो निर्णय झालेला नाही। त्यांच्या उमेदवारी संदर्भात अजूनही अनिश्चितताच आहे, त्यामुळे शिरूरमधला उमेदवार नेमका कोण असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे। एकीकडे अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना हरवूनच दाखवणार, पाडणारच असा निर्धार केलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर त्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी आता अजित पवार सध्या हा दौरा करत असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे आता शिरूरमधून उमेदवार नेमका कोण असेल ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर तालुक्याच्या वतीने